नमस्कार मित्रांनो. आज दुसरा दिवस सगळे बॉम्ब फुटल्यानंतरचा आणि आजच्या दुसऱ्या दिवशी प्रत्येकाने आपल्या गटनेता निवडाच्या काही बैठका घेतल्या, अजून काही पुढच्या गोष्टी तर सुरू झालेल्या आहेत हळूहळू. परंतु त्या सगळ्यावर एक वेगळी गोष्ट जी आज दिसून आली की जो मीडिया आत्तापर्यंत पूर्णपणे तो विस्फोट त्यांनी केला होता, पूर्णपणे मराठी मीडियाचा तो विस्फोट एक प्रकारे आता तो वेगळ्या दृष्टीकडे जाण्याचा प्रयत्न करतोय असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगा आणि त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. माझं नाव सुयश गाडगिळ, तुम्ही बघताय चित्रपट पेढी. आता माझा आजचा विषय हा तुम्हाला सांगण्याचा उद्देश हा आहे की भारतामध्ये मीडिया जसे पूर्ण लोकशाहीमध्ये 4 स्तंभ आहेत त्याप्रमाणे मीडिया हा एक स्तंभ जरी असला तरी तो मीडिया जे सिटिंग गव्हर्नमेंट आहे त्या गव्हर्नमेंटच्या पॉझिटिव्ह गोष्टी लोकांना सांगतच नाही, त्या गव्हर्नमेंटच्या वाईट गोष्टी ज्या आहेत त्या पहिले लोकांना सांगतात. हा आत्तापर्यंतचा साधारण 14 नंतरचा ट्रेंड आपण बघितलेला आहे. आणि या ट्रेंडमध्ये जर का ह्या गोष्टी आपल्याला दिसत असतील तर आता जर का महाराष्ट्रामध्ये या निवडणुकांमध्ये लँडस्लाईड म्हणजे लँड राहिलीच नाही कोणाला ती गोष्ट सोडून द्या, पण जर का अशा प्रकारचं यश जर का मिळालेलं असेल NDAसाठी तर हे तर त्या मीडियासाठी म्हणजे जे खरे अर्बन नक्षल आहेत, कालपासून मी जे म्हणतोय की ह्या अर्बन नक्षलवर खरी कारवाई केली पाहिजे. त्या कारवाईसाठी त्यांना तोडगा म्हणून वेगळं मीडियाचं माध्यम हे आता इंडियाने स्वतःसाठी तयार करणं ही आजची काळाची गरज झाली आहे असं मला वाटतं. पण असं जरी असलं तरी आत्ता जो मीडिया जो आत्ता स्थिर स्थावर झालेला आहे त्यांच्या क्षेत्रामध्ये तो जर का सस्टेन राहिला याच मुद्द्यावर की विरोधातच, तर तुम्ही कितीही चांगले कामं करा त्याचा संपर्क त्याचं जे कनेक्शन आहे ते लोकांपर्यंत होणार नाही. कारण मीडिया हे जर का माध्यम असेल लोकांपर्यंत पोहोचण्याचं तर तुम्ही किती पण ॲड चांगल्या केल्या तरी त्या ॲडचा फायदा जो ज्या लोकांपर्यंत पोहोचायचा असतो तो मिळत नाही जरा, हे त्यातून दिसून येतं. परंतु जर का मीडिया हा पॉझिटिव्हली गव्हर्नमेंटच्या बद्दल जर का लोकांना सांगत असेल तर त्या सरकारी मशिनरीबद्दल लोकांना आपुलकी वाटायला लागते आणि ही आत्ता कुठेही दिसत नाही महाराष्ट्रामध्ये. म्हणजे सरकार हे सरकारच्या ठिकाणी काम करत आहे ठीक आहे, पण त्यानंतर सामान्य जनता आणि सरकार याच्यामध्ये जी अधिकारी वर्ग असतो आणि त्यानंतर जी साखळी तयार होते त्या साखळीमध्ये एक अंतर एक प्रकारे दिसून येतं. परंतु हे अंतर जरी दिसत असलं तरी जर का तेव्हा मीडिया जेव्हा त्याला चांगल्या प्रकारे साथ देईल तेव्हा हे अंतर कमी होऊ शकतं. पण त्यासाठी त्या मीडियाने तसा विचार करणं हे खूप गरजेचं आहे. आता काय झालं आहे की साधारण 200च्या वरती यांच्याकडे आता बहुमत आहे, पाशविक आहे, रानटी बहुमत आहे असं म्हटलं तरी चालेल. एवढ्या प्रकारचं त्यांना बहुमत मिळालेलं आहे. आता हे जे 50 त्यांचे निवडून आलेले आहेत मवियाचे, म्हणजे बाकी कोणी प्रादेशिक नाहीच राहिले, अपक्ष वगैरे राहिलेत, पण ते अपक्षांनी सगळ्यांनी सिटिंग गव्हर्नमेंटला सपोर्ट करण्याचा निर्णय ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे. मग अशा स्थितीमध्ये आता हे जे 50 आलेले आहेत त्या 50च्या जीवावर आता हे जो अकांड दंडोत उभा करतील की सरकार कितीही चांगलं काम करू, सरकारने योजना किती पण चांगल्या आणू, पण त्याच्या विरुद्ध बोलण्याचं जे मीडियाचं एक जे बोलण्याचा कायमचा तो त्यांनी तोरा धरून ठेवलेला आहे तो तोरा ते अजून म्हणजे वाढवू शकतात. ही एक प्रकारची भीती त्यातून दिसून येते. परंतु ती दिसायची नको असेल तर त्यासाठी एक पॉझिटिव्ह गोष्टी सांगणारं महाराष्ट्रामध्ये जसं यूट्यूब हे एक माध्यम आज तयार झालेलं आहे की ते चांगल्या गोष्टी जे महाराष्ट्रात घडत आहेत त्या आपल्यासमोर आणत आहे. म्हणजे आता माझ्यासारखेच काही यूट्यूबर असतील, छोटे असतील, पण जे आता मोठे जायंट आहेत त्यामध्ये ते पण ज्या गोष्टी सांगतात त्यातून महाराष्ट्राची जनता इन्फ्लुएन्स होतेच ना. मग ती इन्फ्लुएन्स जर का होत असेल तर त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट इंडियाने तयार केला पाहिजे स्वतःसाठी, जनमानसामध्ये त्याचं मत चांगलं झालं पाहिजे. अर्थात जे काही यूट्यूबर्स आहेत ते स्वतःच्या जीवावर सगळी कामं करत आहेत, त्यांना कोणीही सपोर्ट करत नाही. हे राईट विंग यूट्यूबर्सच्या माध्यमात जे बोललं जातं ते खरंच आहे की त्यांना कोणी सपोर्ट करत नाही. फक्त एक ओळख असते की ह्या माणसाचं स्वतःचं काम आहे म्हणून त्याला जनमानसामध्ये एक चेहरा म्हणून मान्यता मिळते. ही एकच गोष्ट त्यातून मिळते. त्यातून प्रत्येकाचे कनेक्शन कसे असतील त्यातून गोष्टी वेगळ्या घडतात, तो नंतरचा भाग. परंतु या सगळ्यामध्ये मीडियाचा रोल हा खूप इम्पॉर्टंट असतो. हे पहिल्यापासून सगळ्या एवढे वर्षात ज्या घटना घडल्या
म्हणजे वर्तमानपत्र असताना देखील वर्तमानपत्रामध्ये त्या कात्रणांमधून ज्या गोष्टी अग्रलेखाला घाबरायची लोक की आज माझ्याबद्दल काय लिहून येईल असं आमदारांना तेव्हा भीती होती. पण आता ती भीतीच राहिलेली नाहीये. कोणी काही लिहू दे, आपण जे काम करायचं ते आपल्याला करायचंच आहे असं प्रत्येकाने ठरवलेलंच आहे. की जसं काल अचलपूरमध्ये जी घटना घडली की बच्चू कडून तर पराभव झाल्यानंतर त्यांनी जनतेला सांगितलंय की मी जरी निवडून आलो नसलो तरी माझं काम हे अव्याहतपणे चालू राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे अपक्ष म्हणून. त्यांचा पक्ष नाहीच, त्यातून ते निवडून यायचे अपक्ष म्हणून. तर अशा गोष्टी प्रत्येक आमदाराने आपापल्या क्षेत्रामध्ये ठरवलेलं असतं की नाही निवडून आलो तर काय करायचं वगैरे. ते त्यांनी जे काय ठरवलं असू दे, पण त्याचा मीडियाचा वापर ते ज्या प्रकारे करतात प्रत्येक आमदार आपल्या कार्यक्षेत्रासाठी, तो वापर जर का चांगल्या प्रकारे व्हायचा असेल आणि जनतेमध्ये या सिटिंग गव्हर्नमेंटबद्दल, आता जे गव्हर्नमेंट बसणार आहे त्याच्याबद्दल चांगला संदेश पोहोचायचा असेल तर मीडियाचं जे एक प्रकारे पॉझिटिव्ह नेचर आहे टेलिव्हिजन मीडियाचं, ते समोर येणं आजची खूप काळाची गरज आहे. जेवढे आत्ता या निवडणुकीमध्ये इंटरव्ह्यूज त्यांनी केले ते पूर्णपणे त्यांच्या विरोधात असलेले इंटरव्ह्यू, सिटिंग गव्हर्नमेंटच्या विरोधात असलेले इंटरव्ह्यू आत्ता झालेले आहेत. पण हे जर का कायमच घडत राहिलं तर महाराष्ट्राच्या जनतेला पण वीट येईल. आता 9च्या भोंग्याचा वीट तर आलेलाच आहे, पण तो येऊन देखील रोज सकाळी उठल्यानंतर जर कोणी टीव्ही लावताय तर त्याला काही न करता, म्हणजे ऑप्शनच नाही आहे त्या माणसाकडे, ती समोर जी व्यक्ती येणार तिथं सगळं ऐकावंच लागणार. ही जबरदस्ती झालेली आहे महाराष्ट्रावर. आणि ह्या जबरदस्तीतून मोकळी जर पाहिजे असेल तर एक वेगळा मीडियाचा ऑप्शन, एक वेगळा चॅनल टीव्हीवर येणं आज खूप काळाची गरज झालेली आहे. जे कोणी हा व्हिडिओ ऐकतील, जर का कोणाच्या मनात प्रेरणा जागृत झाली आणि त्यातून पुढच्या काही दिवसात असं काही गोष्ट घडली तर ही स्वागतार्ह गोष्ट असेल आणि त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे ॲज अ व्ह्युअर म्हणून. जनतेने ही काळजी घेतली पाहिजे. जसं व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जे बघता तसेच त्या माध्यमाला देखील हळूहळू सपोर्ट करताना ते पुढे आलं तर या सगळ्यांचं काट म्हणून ते नक्कीच वेगळं असू शकतं. आणि मग त्याच्यातून मग जे त्यातलं विश्लेषण होईल ते आपल्यासाठी सगळ्यांसाठी चांगलंच असेल असं म्हणू शकतो. पण मीडियाचा रोल हा आता हळूहळू बदलला गेलाच पाहिजे. आणि जोपर्यंत टेलिव्हिजन मीडियामध्ये परिणाम चांगल्या प्रकारचे होत नाहीत तोपर्यंत एक तर त्यांचं वॉचिंग व्ह्युअरशिप पण वाढणार नाही किंवा ते जे काही कॅल्क्युलेशन असतात ती नाही वाढणार. आणि ते हळूहळू जर का बंदच झाली तर सोंठी वाजून खोकाला गेला असं म्हणता येईल. परंतु कुठली गोष्ट कधी बंद होत नसते. देवेंद्र फडणवीस असं सांगतात की कोणी कोणाला संपत नसतं, कोणी कुठे संपत नसतं. तसे अनेक पक्ष जरी या पूर्ण राजकारणामधून वाईपआउट करण्याचा लोकांनी प्रयत्न केला असला तरी तो पक्ष म्हणून, विचारधारा म्हणून आणि व्यक्ती म्हणून ते नक्कीच राहतील, यात काही शंका नाही. मीडियामध्ये देखील जरी या मीडिया, जो आत्ताचा मीडिया आहे टेलिव्हिजन मीडिया, त्याला ऑप्शन म्हणून लोकांनी जरी शोधला तरी त्याचा उदय हा चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे. चांगल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने झाला तर त्याचं जे काही लोकांना बातम्या पोचतील त्या चांगल्या पोचतील. आणि हळूहळू महाराष्ट्रामध्ये अशीच प्रोग्रेस सगळ्या गोष्टीमध्ये घडत गेली तर त्याचा पूर्णपणे फायदा हा महाराष्ट्राच्या जनतेला होईल हे नक्कीच वाटतं. आणि आता हा मांडलेला विषय हा जर का तुम्हाला आवडला असेल तर चित्रपट पेढीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, म्हणजे मी केलेले व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील अशी त्यातून सोय यूट्यूबने केलेली आहे. तिचा नक्की लाभ घ्या आणि केलेल्या व्हिडिओबद्दल कमेंट करा, प्रतिक्रिया द्या की ती कशी तुम्हाला वाटते. आणि या व्हिडिओचा जो कार्यक्रम आहे तो आपण चालू ठेवणार आहोत. त्यासाठी चित्रपट पिढीला जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करून तिला बघण्याचा सगळ्यांनी विनंती करा, ही नम्र विनंती. धन्यवाद.